ओ दादा केव्हा रे केव्हा आज जे काही घडलं ते ही साधारण पद्धत कुठची आहे रडण्याची हे कोण मी काय मूर्ख आहे ते हो काय तुम्ही म्हणताय स्वतःला दादा काय काय आमच्यावर अन्याय झाला. अरे केला पुष्पा त्याचं काय कराल तुम्ही? तुझ्या सकट त्याला सुद्धा सरीत नको. माझं नांगर मुसरा पाहिलं एकदा जर का फिरवलं उठणार सुद्धा नाही. बोला काय झालं? त्यानं अपमान केला त्याचं काय करा? तुम्ही ठरवा. तुम्हाला नेमकं काय हवंय? वचन तुम्हाला म्हणजे माझ्यावर विश्वास नाही. तुम्हाला हे काय वाटलं? हे काय आहे? हे काय आहे? हो ना? तुमचं नेमकं तुझी की याची भानगड? माझ्यावर विश्वास नाकावर मारा, पकडू नकोस. रडून रडून वाट लावली साऱ्याची. घ्या वाचाल पुढे तुला देऊ काय? हो द्या तुझे बाबा कोण? बरोबर आहे. बाबा गेले तर इकडे तुम्ही काय करतात? त्यांना पोचवा. पण ते बाबा गेले तर वचन कशाला? उभं राहायचं. हे काय वाटलं तुला रे? हे वार काय लक्षात ठेव. हो वचन देतोय योग्यपणे आहे.
हा का? हा आला त्यावेळेस मी पाहिलं, हा पोचलेला दिसतो. नाही, तेवढा मी नाही होत. नाही? वचन दिला होय. वचनाला जागणार ना. नाकावर मारेन, पुढचं बोल. अपमान केला कोणी कुणी? अरे नाव सांग. तुमचा कृष्ण. तुझ्यासाठी हातापेटा चला, निघायचं इथून. तुम्ही इथून निघा. तुम्ही चला. इथं थांबायचं नाही. चला. हे आपलं काम नाही. चला. कृष्ण म्हणतो. वचन दिलं होतं. वचन केलं. कुणी दिलं? कुणी पाहिलं? काय संबंध वचनाचा? तू बोलशील ना? हो. वचन दिलं होतं. काढू काय? वचन दिलं होतं. मग काय झालं? काय काय केलं कृष्णाने? काय केलं हो. काय केलं हो. माझ्या भगिनीला पळून घेऊन गेले. मग लाडू आण. वचनाचं काय? हो, वचन. हे बरोबर आहे. हो, वचनाचं काय? कुणाच्या? लग्न झालं आता वचन काय? काहीच आठवत नाही. हा? वचन खुदीच आठवत नाही. अरे पण काय संबंध वचनाचा? अरे बापरे. कृष्णाने लग्न केलं. तुझी बहीण हा. मोठी की लहान? हा, लहान बाई. होय ना? तुझं झालं लग्न, त्यामुळे तुझं असं होतंय. बरं, तुम्ही शब्द दिला होता मला. मग काय आलं? दादा बदलले ना? हा, दादा बदलले. दादा बदलले. दादा बदललाय, तू एकटाच बदललाय. हे जे आहे, मी आहे. काय सांगतो ना? दादा लागलं. काय? दादा. तुम्ही वचन दिलं नाही. काय संबंध आपला वचनाचा? अरे अरे वा. हे असे ऐकणारे ना. पण कृष्णाने लग्न केलं रे. आता कुठल्या पण तुला कशाला वाईट वाटतंय रे? ज्याचं पण मला सांगितलं नाही कसं. वचन तुम्ही दिलं नाही. वचनाचं परत परत काय? मी विचारतोय काय? मी एक सांगू. काय? द्वारकाधीश बलराम दादा मी निघतो. वचन द्वारकाधीश बलराम दादा. हे जर हातात आलं त्याला जबाबदार मी नाही. एरवी तुला बोलता येत नाही. तू काय करतोस? कृष्णानं केलं. आता वचन भ्रष्ट. काय संबंध? कुठं बोलतोय? कधी दिला? कुणाला वचन दिला? विसरला. द्वारकाधीश बलराम दादा. दिलं ना, दिलं. मग ते आठवत नाही. केव्हा दिलं? केव्हा दिलं? द्वारकाधीश बलराम वचन द्वारका. होय रे. हळूहळू काय ते बोल. काय झालं? त्याला जवळून घ्या. तू सांग ना. घ्या. तू सांग ना.
काय काय आता पुढे काय वचन मागतो होय रे. कृष्णाला बोलून घ्या न्याय मिळाला अरे पण न्याय काय देऊ काय काय कृष्णाचा माझ्या भगिनीची लग्नाला संमती नसताना की जबरदस्तीला कृष्ण तिला पळवून असं घेऊन- असं होत नाही कधी हा? असं कधी होत नाही. तुझी बहीण त्याशी सहमत असेल आणि ते काही लग्न झालं ना मला विरुद्ध लग्न झालं तुझी धावपळ जरा कमी झाली. नाही नाही माझी धावपळ बरोबर झाली. हा? पण मला विरुद्ध लग्न झालं माझं अरे पण असं त्याला पटलं तिला पटलं लग्न झालं. पटलेलं नाही. आता ते पाहुणे आम्ही पाहुणे आणि तुम्ही त्यांचे मिळवले. तुला इथं माझ्याकडे पुरावा आहे, सक्षम पुरावा आहे. ते पण माझी भगिनी विवाहाला सहमत मी नव्हती. काय विचारतोय हे तुम्हा दोघांनाही कळत नाही. अरे तिचं लग्न झालं मग झालं यात वांदा काय एकच कृष्णाशी अन्यच नाही. कुणाला आम्हाला सुद्धा नाही आणि आमच्या भगिनीला सुद्धा तुझा नाही. बाप आहे पुन्हा तो. ए, बाप आहे का हो आहे. मग त्याला मान्य होतं ना तो का आला नाही त्यांच्या वतीनच मी आलो. होती ना तुला घेऊन ये जा. हा? नाही ते नाही. तुझा कुठे आहे ते बाप? बोलले बाप नाही. तुझा बाप कुठे आहे? हो हा तुझा कोण आहे आता कळेल तुला मी काय विचारतोय. हा कोण आहे मरेपर्यंत असंच राहायचं. हो. मरेपर्यंत. लग्न करायचंय मला. मग शांत बस ना. ऐकायचं ना आपलं. माझ्याकडे सक्षम पुरावा आहे. माझ्या भगिनीने सांगितले मी कृष्णाशी लग्न करणार आहे असा सक्षम पुरावा माझ्याकडे आहे. कृष्णाशी लग्न करणार नाही असं सांगितलं. सक्षम पुरावा आहे. दाखव. लक्षात ठेवा काय बोललास यात जर चला माझी गदा आणि तुझं डोकं हे बोला बरोबर बोललो. काय चुकीचं बोललायस तू तू काय करतोय बरोबर आहे की? घे. वाच वाच तुझं काय करतो ते फक्त काय चुकलं तर सांगा. चुकलं म्हणजे हा आता तू मला शिकवतो. शिशुपाळाला नवरा त्याची रुक्मिणी नवरी होय ना हा. म्हटल्यानंतर याचा अर्थ दादा एकच. नाही अर्थ नको तुझा अर्थ नको माझा अर्थ मी लावेन तो आता अर्थ तू काय म्हणालास? कृष्णाशी लग्न करणार नाही हो. हो काय याचा अर्थ एकच. काय? शिशुपाळा नवरा हा त्याची रुक्मिणी नवरी त्याची रुक्मिणी नवरी म्हणजे नवरा का? तू मात्र राहा. चिरंजीव शिशुपाल हो. आपणच का हो आम्ही आहोत. आणि ची सौका भीमकी भीमकी नवरी आणि शिशुपाल नवरा त्याची वर्ण बरोबर म्हणजे बरोबर. बरोबर कृष्णानं का नेली मग बोलवा ना त्याला. ए, आवाज खाली कृष्ण चुकीचा आहे या हो हो विचारावं त्याला. तुला विचारतोय ना मी लग्न कोण करत होता मी करणार आहे. केव्हा हो तो घेऊन गेला. लग्न केलं हो नाही तुम्ही येणार. न्यायानंतर परत ती त्याची बायको तू ने ना हो काय हो विचारा त्याला.
वचन दिला. वचन मीच काही पूर्ण करेन. शिशुपाल नवरा त्यासी रुक्मिणी नवरी. नवरी. हो नवरी बरोबर आहे. ते लग्न यांचं ठरलं. ठरलं मुकावं लग्न व्हायला व्हायला हवं. मग कृष्णाला काय झालं? बरोबर आहे तुमचं. मग काय? बोलवा ना. काय केलं त्याने? मला काय ठाऊक. असं होता उपयोग नाही ना. ए कृष्ण एक शब्द बोलायचा नाही. वचन दिलं. नाका तोंडाची घडी करून टाकली. मला वाटत नाही या जन्मात तुझं काही होईल. आलीस तर बाई तुमचं दर्शन केलं. दर्शन नंतर आपण देणार. माझं कर्तव्य पूर्ण झालं. इथे बाई ए कृष्णाला बोलवा. नमस्कार करते. कृष्णाला तू ते का आले? हो, थांबा. कृष्ण आलं. कृष्णाला बोलवायला सांग. हा. आवाला तो कृष्णाला बोलवायला सांग. माझ्या रागाचा तोरा ऐका ना. बोल ना. हो. हा. काय हो? हो, सांगू? सांगू? तर सांगतेस की राग येणार नाही का? तुला माहिती आहे ना माझी सवय हो. बोलायचं. आमच्या म्हणजे तुमचे आमचे म्हणजे तुमचे. आमचे कोणी नाही. बंधुरा तुमचे बंधुरा. हा ते कृष्णाचं काय झालं ते सांग. हो आमचे भाऊजी हो. लवकर सांग. माझे भाऊजी काय झालं? त्यांचे मग ते मला कळलं. लग्न केलं हे तिकडे म्हणूनच हा दरबार बनलाय ना. ए कृष्णाला घेऊन ये रे. त्यांना सांगायला भीती वाटते. म्हणून त्यांच्या वतीनं मी आले. तुझी साक्ष मला नकोय. प्रत्यक्षात कृष्ण हवा आहे. बोलवून लावत नाही ना. अशी काय करते तू जा. ओ भाऊजी नमस्कार. ए! चोरा, कोण? भाऊजी भावोजी नको तुझे. ए! चोरा. ही कोण आहे भावोजी? माझी बायको तुमची. हे काम कर. हे जुळून आलं. बाकी आपल्या काही कमी ठीक आहे म्हणतो. नावाची बोंबाबोंब झाली तरी काही फरक पडत नाही. नाही. तिथं उभा राहा. दादा नको. ए! याला ओळखतोस? हिला ओळखतोस? तो कोण? आपलाच आहे? आपलाच आहे? ही आपली आहे. उभं राहायचं. तू त्याची बायको पळून आली. यांची कुठे यांची? हो
इकडेच आहे जरा असा राहा. या माझी याची बायको हा. याची बहीण हा. ही हा. तू पळून आणलीस. हो. ही नाही ही. अरे तेच सांगतोय खरं आहे का? हो. का आणलीस? याला कारण हा. आहे हिची इच्छा होती हा. की हिचं लग्न माझ्याशी व्हावं आणि म्हणून हिची इच्छा पूर्ण करण्यासाठी लग्न आणलं. ए, खरं? तुला लग्न करायचं होतं? हा? तुला लग्न करायचं मला करायचं आहे हा? पण ती काय म्हणते? काय कृष्णाशी करायचं. काय मला वचन दिलेलं माझ्या मित्रानं. ते तुम्ही पाहून घ्या हा, तर. तुम्ही हो मी आता ओरडणार हा, दादा झालंय. तुला सांगतोय की धमकी देतो. ते झालंय. हा? गोरगादी! हा. आता कसं? दादा धावत ना त्यांना कोण? तुम्ही तू सत्यानाश केलायस. ओ तुमची इच्छा होती म्हणून नाही दिलं. तिची बरीच काही इच्छा आहे तिच्या नावावर लक्ष ए, ओ. आता दादा आता तुम्ही शुभ आशीर्वाद द्या. लग्न झालेलं आहे. नाही मानव. कृष्णा तू हे केलंस नाही. ठीक आहे, पैसे. हे मला मान्य नाही. पण दादा इच्छिताची इच्छा तिचं लग्न त्याच्या समवेत ठरलं होतं. शिशुपालाशी लग्न करणारी याचा पुरावा तुमच्याजवळ होता आणि आज तो पुरावा या दरबारात सादर केला. त्यांनी पुरावा सादर केला. माझ्याजवळ सुद्धा पुरावा आहे आणि तो मूर्तिमंत परिपूर्ण सत्य आहे. हा पण तू माझ्या दृष्टीने अपराधी आहे. कृष्णाला घेऊन जा. हे मला मान्य नाही. हे तुमच्या मनाला असेल पण केवळ देव या जागा विश्वात पूर्ण सनातनी आहे. आता दिदीच्या पुढे घडो काय हिंमत तुझी? काय हिंमत? तुला तिचा हात तिच्या हाती द्यावा लागेल. पण पुरावा आहे. पाठवून द्या. ए, चालायचं. यांचं नेमकं काय होतं? ए, इकडे. कृष्णाला आता लग्न केलं. कृष्णाला लग्न केलं तेव्हा आता काय करणं? काय उपयोग आहे? पाहुणे पण जोडून टाका. विषय सोडा. तुमच्या नावाची बोंबाबोंब केली का? दादा सक्षम पुरावा आहे. हो. हा तुम्ही पुरावा घेऊन आहात. पण प्रसंगी दादांना दादा म्हणणार नाही. काय करणार तो आहे? Thank you.
बावळे आमचे मित्र अभिषेक गावडे आमचे मित्र थोडंसं नाही. नाना न्याय निवाडा चालू आहे. हा अपराधी हो ना मी सांगतो ना अपराधी हो. हा ठरलं पण कोण अपराधी? कशावरून ठरवलं? कशावरून ठरवलं? याचा काय संबंध? हे लिहिलेलं आहे. अरे, कोण अपराधी आहे? ते याच्यामध्ये लिहून लिहिलेलं आहे. सु असते ना रे बोल ना बोलो कोणी लिहिलेलं आहे? काय? येऊन दे. हा? जरा वाचू? मी एकदा वाचतो. आम्ही ते वाचू. तुम्ही सर्वांनी वाचलात ना त्यावरून हा न्याय निवाडा चालू आहे. मी एकदा वाचतो चालेल? त्याला घाई लिहिलेलं आहे तसंच वाचा. हो, तसं कर. तुझ्या समोर वाचतो. नारायण नारायण. बरोबर. नारायण नारायण. श्री गजानन प्रसन्न. वा वा. आलेच आहे ते. आराधचे ते. गजानन प्रसन्न. हो, हो. ते बरोबर आहे ना रे जास्त वेळ घेत नाहीये. महत्वाचं ते वाचतो. मग त्याचं घे. हा. नाही नाही पूर्ण ऐकायला पाहिजे मला न्याय द्यायचा आहे. चिरंजीव हा त्यापासून ते बर. हो, सप्रेम नमस्कार विनंती ते तुम्ही बोलला आता मला बोलायचं ते असणार त्या हा ठीक आहे. महत्वाचं ते बोलूया. शिशुपाल नवरा हे असं आहे. शिशुपाल नवरा त्याची रुक्मिणी नवरी. म्हणजे लग्न ठरलं आपल्याला काय दादा काय कर दादा दादा भानगड तिने स्वतः लिहिलेलं आहे. तुला कळतंय काय त्यांनी सांगितलं. ते बरोबर सांगितलं तू काय करत होती सांगतो हा. इथे चूक झालेली आहे. होय ना? ती चूक सुधारव. वाचणाऱ्याची चूक झालेली आहे. होय ना? लिहिणाऱ्याचं बरोबर आहे. आणि तसं मी चुकणारा नाही वाचणारं चुकीचं आहे. वाचणाऱ्यानं चुकीचं वाचलंय. काय ते सांगा हा ना आता बघा इथं काय लिहिलंय शिशुपाल नवरा. हात तो हा शिशुपाल नवरा त्याची रुक्मिणी नवरी. हीच ती हा पण वाचताना जरा चुकलेलं आहे. काय चूक झाली मी सांगतो. सांग ना शिशुपाल नवरा त्याची रुक्मिणी हा न स्वल्पविराम तो कशाला मध्ये पुढे वरी आहे. हा. याचा अर्थ काय? स्वल्पवरी बरोबर आमचं चुकतंय काहीतरी. अहो शिशुपाल नवरा त्याची रुक्मिणी न स्वल्पविराम वरी. याचा अर्थ काय? ए हिचं नाव काही दुसरं होतं. काय झालं आता नावात आहे? रुक्मिणी न स्वल्पविराम वरी म्हणते का? वरी न वरी वरी न वरी. माझ्या नावाला कलंकी करण्यासाठी आला हा? मी सुद्धा लिहिलं तर वाचलं पण मनापासून वाचलं नाही. मग काय काय चाललंय तू? काय करतोयस हे? आणि तुला काय करायचं? कृष्णा तुझा बरोबर आहे. बरोबर आहे? होय, हे चुकीचं आहे. ही आपल्या राज्याला लागलेली होती रे. या दोघी. आता त्या दोघांनाही सोडण्यावर नाही. चांदण्यात म्हणे चांद कबीरला. चांदण्यात म्हणे चांद कबीरला.
शंभर अपराध त्याचे परिपूर्ण झाल्यानंतर ठरवायचे. हो. ते 100 अपराध त्याचे होण्याअगोदर तुला ठरवायचे. कोण गुन्हा? हे रुक्मिया, अरे केवसच्या बापानं तुला या विश्वाचं पुरता ज्ञान देऊन दिलं. काय? हो जरा थांबा. दादा जरा थांबा. अरे आई म्हणजे घराचं मांगल्य तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व. स्वतःच्या आशा अपेक्षा तो स्वतःच्या पायरी जोडून स्वतःच्या आनंदावर विजत घालून जो बाप या विश्वाचं पूर्ण ज्ञान करून देतो, तो बाप सांप्रतच्या परिस्थितीत स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, अरे त्याच बापाला काळ कुठं कारागृहाच्या ठिकाणी तू ठेवलेस. अर्थात चुकीला माफी नाही. कुणी ठेवलं? यानं- यानं- अर्थात दादा पहा, याचं काय करतोय. प्रत्येकाला शासन होणं गरजेचं आहे. आई बाप म्हणजे देव आहे, मग या चुकीला माफी नाही. याच्यासाठी पहा काय करतोय. लाज वाटायला हवी. तुला लाज वाटेल, तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही. तुला लाज वाटेल असं कृत्य करणार आहे. तुझ्या मस्तकावर हे तुझे केश कला होय ना, तुझा देह सुशोभित करते. आता त्यावेळी तुझा मस्तकावर 7 ए भागवाई. काय झालं? काय झालं? याच्या पुढे तुला तुझ्या राज्यात स्थान नाही. शांत हो, शांत हो. या राज्यात शांत हो. ही नसती तू माझी केली. एक लक्षात ठेव. का? पहिला तो निर्माण केला. हा? त्यावेळी प्रसिद्ध केली. त्यावेळी लक्षात ठेव. आज माझी दादा, किटाणू खा. दादा, एकच इच्छा. तिथं हिच्याशी मी राक्षस व्यवहार केला, पण आता सत्पत्नीमुळे त्यांना बदललं